नमस्कार. फॅशन एसटीच्या या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण भेटणार आहोत फॅशन एसटीच्या फॅशन डिझायनर सायली पाटणकर यांना. सायलीजी, तुमचं फॅशन एसटीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की या इंडस्ट्रीमध्ये तुमचा प्रवेश कसा झाला? ॲक्सिडेंटली असंच बोलू शकेन, कारण काहीच ठरवलं नव्हतं. फॅशन डिझायनर व्हायचं असं माझं लहानपणापासून ठरलं नव्हतं. इनफॅक्ट जेव्हा मला आईला खूप आवड होती आणि ती सारखी 3 मुलींपैकी एक तरी फॅशन डिझायनर झालं पाहिजे असं तिची इच्छा होती. आणि मी 10वी नंतर मग टेक्स्टाईलला गेली. टेक्स्टाईल डिप्लोमा केला मी 3 वर्ष टेक्स्टाईल मध्ये, आणि त्याच्यानंतर मास्टर्स मी फॅशन डिझायनिंगमध्ये केले. आणि असं माझा प्रवास सुरू झाला फॅशन डिझायनिंगचा. त्याच्यानंतर मी डिझायनर्सबरोबर जॉब केला, जेड बाय मॉनिका अँड करिश्मा. तिथे माझं ह्या कामाशी खूपच चांगली मैत्री झाली आणि मला तिथून जास्त हे काम आवडायला लागलं. कारण हाय फॅशन गारमेंट काय असतं हे मला जॉब केल्यानंतर कळलं की त्याच्या मागे किती मेहनत घेतली जाते आणि खरी मजा ती मेहनत करण्यात आहे. त्यामुळे माझी त्याच्याशी मैत्री झाली आणि 3 वर्ष जॉब केल्यानंतर मी आता स्वतःचं लेबल चालू केलं. व्हेरी गुड. आणि आता मला सांगा की फॅशन एसटीच्या फायनल राऊंड जो आता ग्रँड फिनाले होणार आहे 23 फेब्रुवारीला, तर त्याच्यातला जो सगळ्यात फायनल राऊंड असणार आहे, त्या फायनल राऊंडचं सगळ्या मुलींचे ड्रेसेस हे तुम्ही डिझाईन करणार आहात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय स्पेशल तयारी केली आहे? स्पेशल तयारी म्हणजे मी ह्या वेळेला जास्त करून, जसं माझा कल जास्त एम्ब्रॉयडरीजमध्ये असतो, मी ह्या वेळेला एम्ब्रॉयडरीज कमी आणि जास्त एलिमेंट्सवर लक्ष दिलं आहे. कारण आता मुंबईत फारसं लोकांना खूप असं झगझगीत घालायला नाही आवडत. सटल आणि एलिगंट घालायला आवडतं आणि थोडा क्वकीनेस हवा असतो. सो तोच मी ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एका सुंदर कलर पॅलेटमध्ये मी तो ॲड करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेरी गुड. आणि हे जितके कंटेस्टंट फायनल राऊंड साठी असणार आहेत, तर ह्या सगळ्या फायनल कंटेस्टंटसाठी जितके पॅटर्न्स तुम्ही बनवलेत, ह्या सर्व पॅटर्न्सचे डिझाईन तुम्ही स्वतः तयार केलेले आहेत? हो, स्वतः तयार केले आहे. आणि त्याच्यात ज्या काही एम्ब्रॉयडरीज असणार आहे त्याला मला, म्हणजे माझ्या मुली आहेत असिस्टंट, त्या मला थोडंफार हेल्प करतात. आणि एक स्वतः तयार केलं आहे. व्हेरी गुड. आणि आता आम्हाला थोडंसं सांगा की तुमच्या ह्या फॅशन स्टुडिओ बद्दल, की तुम्ही या स्टुडिओमध्ये काय काय सुविधा देता किंवा काय काय फॅसिलिटीज आहेत, तर या स्टुडिओ बद्दल थोडीशी माहिती द्या. बेसिकली मी जेव्हा फॅशन स्टुडिओ चालू करायचा असा विचार केला, शक्यतो त्याच्या अगोदर मी बघत होते की मी डिझायनर्स काही काम करायचे तेव्हा असं खूप सुंदर आउटफिट्स असायचे आणि प्रत्येक मुलीचं असं स्वप्न असायचं, अरे मी सब्यसाची घातलं पाहिजे, मी मनीष मल्होत्रा घातलं पाहिजे माझ्या द डे वेडिंगच्या दिवशी. बट असे काही फॅमिलीज आहेत जे ते अफोर्ड करू शकत नाही, पण त्यांना ते हवं असतं. तशा त्या गोष्टी त्यांना त्यांच्या वेडिंगच्या दिवशी घालायचे असतात. सो माझा मोर ऑफ प्रयत्न असतो की त्यांच्या बजेटमध्ये कस्टमाइज करून देण्याचा, बेस्ट आउटफिट त्यांना कस्टमाइज करून देण्याचा. हा मी माझा मोटोच असा असतो की मी सगळ्यात पहिला विचारते तुझं बजेट काय आहे, मी त्याच्यात तुला बेस्ट आउटफिट करून देते आणि त्याप्रमाणे माझं डिझायनिंग स्टार्ट होतं. मग मी तिला बघते, लाईक तिच्यावर काय सूट होऊ शकतो, कोणता कलर जाऊ शकतो आणि काय सिल्वेट होऊ शकतो, किती एम्ब्रॉयडरी टाकू शकतो, हे मी तिला तिच्या बजेटमध्ये करून देते. सो माझा प्रयत्न हा असतो की प्रत्येक मुलीला, भलेही आपण लाखभराचे आउटफिट्स नाही बाय करू शकलो, पण ॲटलिस्ट एक असा काही वेगळा टच जो जर तिला तिच्या बजेटमध्ये मिळाला तर मला खूप आनंद होतो. आणि असा बऱ्याचशा क्लायंटचा मला रिव्ह्यू आलाय की अरे माझा आउटफिट खूप वेगळा होता माझ्या लग्ना दिवशी, मला खूप कॉम्प्लिमेंट्स आले, तो कॉमन नव्हता आणि मला खूप विचारण्यात आलं की अरे तू कुठे बनवलास. सो हे तेव्हा जास्त आनंद येतो की ती तिच्या बजेटमध्ये बनलंय. सो हा माझा मोटो असतो. मी हे काम इथे करते आणि प्लस रेग्युलर वेअर, कॅज्युअल वेअर, हेवी वेअर, लाईक वेडिंग आणि एक्सक्लुझिव्ह, हे माझं चालूच असतं.
म्हणजे थोडक्यात असं की आपल्याला नेहमी वाटत असतं की फॅशन डिझायनर कडून कपडे शिवायचे तर ते खूप काही कॉस्टली असू शकतात आणि ते असतात देखील. त्यामुळे सर्वसामान्य लोक फॅशन डिझायनर कडे जाण्यासाठी थोडेसे घाबरतात, कारण बजेट खूपच खूपच हेवी होऊन हेवी जातं होऊन आणि जातं. त्याच्यामुळे ते परवडणारच नाही असा एक आधीच लोकांनी मनामध्ये एक ग्रह करून ठेवलेला हो. आहे. तर मी आता या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय की सायलीचे जे ड्रेस डिझायनरची जी पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या शरीरयष्टीला आणि तुमच्या रंगरूपाला साजेसा असा एखादा ड्रेस किंवा असा एखादा पॅटर्न मॅडम डिझाईन करतात आणि तो तुम्हाला सुटेबल होतो आणि तुम्हालाही डिझायनरने बनवलेला तुमच्यासाठी असा खास डिझायनरने बनवलेला ड्रेस तुम्हाला वापरता येतो आणि तुमची जी हौस आहे की रेडीमेड कपडे न घालता केवळ एक असा ड्रेस शिवला जावा जो केवळ आणि केवळ फक्त तुमच्यासाठीच तयार झालेला आहे. तर ही तुमची इच्छा सायली पाटणकर पूर्ण करू शकतात. तर त्यांच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्यांच्या या स्टुडिओमधून तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार ड्रेस डिझाईन करून मिळेल अशी मी खात्री देतो. त्यांना आपण पुढचा प्रश्न विचारूया. मराठी माणसाने आपली नोकरी करावी असा समज सगळीकडेच असतो, मात्र तू जेव्हा पहिल्यांदा असा विचार केलास की आपण आता बिझनेस सुरू करायला पाहिजे, तर त्यावेळेला खूप काही अडचणी आल्या असतील, खूप त्रास झाला असेल. तर नेमकं काय घडलं होतं ज्या वेळेला तू ठरवलंस की आपण आता बिझनेस सुरू करायचा? सगळीकडून निगेटिव्ह रिॲक्शन आलेली. एकतर म्हणजे बिझनेस करायचा, त्यामुळे त्याला लागणारं फायनान्शियल सपोर्ट ते नव्हतं, त्यामुळे पहिला नाही त्या गोष्टीमुळे. आणि दुसरं, मी मुलगी आहे, कितीसं झेपेल, करू शकेल की नाही, आणि नाही जमलं तर कॉन्फिडन्स लो होईल किंवा काही होऊ शकतं किंवा परत ती उभी नाही राहू शकणार, तर ही भीती. आणि तिसरं म्हणजे मी मुलगी आहे. तर म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी, पहिला तर नेगेटिव्ह रिॲक्शन होती. पण जॉब हा माझा मोटोच नव्हता, म्हणजे मला आवडतच नव्हतं जॉब करणं. आणि मुळात अ, मला जिथे आवड निर्माण होत नव्हती जॉब करण्यात, तिथे असं होत होतं की मी एक रुटीन लाईफ जगते. म्हणजे दररोज जाते, काम करते, परत घरी येते, आणि काही असं माझ्या काय म्हणतात आपण, म्हणजे क्रिएटिव्हला वाढ मिळत नव्हती, लाईक एक्सपोजर मिळत नव्हता मला. आणि मला असं वाटत होतं की मी डे बाय डे लुझर बनते, लाईक जॉब लाईफमध्ये मला हे जाणवत होतं. आणि सडनली मी अशी गप्पा गप्पा राहायला लागली घरी, आणि माझ्या बाबांनी विचारलं की तुला काय झालंय. तर मी अचानक अशी रडायला लागली आणि मला म्हटलं मला जॉब नाही करायचा, मला आवडत नाही. आणि मग त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचंय, तर तेव्हा म्हटलं की मला स्वतःचं स्टार्ट करायचंय. मला म्हणजे मेहनत खूप आहे, मला माहिती आहे इनिशियली पैसे पण मी खूप कमी कमवेन, पण तो जो आनंद आहे ना की आपण केलेला आउटफिट एखादी व्यक्ती घालते आणि त्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स मिळतात, तो आनंद खूप मोठा असतो. आणि खूप मला मला त्याच्यासाठी काम करायचं आहे. सो इनिशियली नेगेटिव्ह होती, पण आता सगळे असे खूप पॉझिटिव्ह आहेत आणि सगळेच मला खूप छान सपोर्ट करतात. फॅमिली असू दे किंवा फ्रेंड्स असू दे, सगळेच खूप छान सपोर्ट करतात. म्हणजे अगोदर तू कोणाकडे तरी काम करत होतीस आणि त्यांच्याकडून सॅलरी घेत होतीस आणि आता मला वाटतं की तू कमीत कमी एक 10-15 लोकांना दर महिन्याला सॅलरी वाटतेस. 10-15 होपफुली होतील लवकरच, पण हा 4-5 लोकांना तरी वाटते सॅलरी. व्हेरी गुड. आम्हाला आता हे सांगा की तुम्हाला फॅशन एस टी या ब्रँड बद्दल कधी कळलं आणि कोणाकडून या फॅशन एस टी या पेजंट बद्दल तुम्हाला पहिल्यांदा ऐकू आलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं त्यांच्याबरोबर रिलेशन सुरू झालं? माझं आणि तुषार सरांचं, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूटचं खूप असं फ्रेंडली नेचर आहे, रिलेशन आहे. जसं मीही त्यांच्या सलॉनला व्हिजिट करायची, आणि तिथूनच मला ह्याच्याबद्दल कळण्यात आलं, जेव्हा त्यांना कळलं की मी फॅशन डिझायनर आहे आणि मी माझं लेबल स्टार्ट केलं आहे. सो त्यांनी मला अप्रोच केला ह्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा मला त्या फॅशन एस टीसाठी अप्रोच केला, तेव्हा मला ही कन्सेप्ट प्रचंड आवडली. कारण मी जॉब करताना लॅक्मे फॅशन वीक दोन सीझन केले आहेत. बॅकस्टेजच्या लोकांची जी अवस्था असते ती कधीच
समोर जे ग्लॅमर बघतात त्यांना कळत नाही, आणि जी मेहनत बॅक स्टेजची लोक घेतात ती कधीच त्यांना कळत नाही, ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा त्यांचं नाव कुठे म्हणजे कुठे असं लाईमलाईटमध्ये नसतं. आणि मुळात फॅशन एसटीची हीच कन्सेप्ट आहे की बॅक स्टेज जे एखाद्या मॉडेलला उभं करण्यासाठी जी मेहनत घेतात, जी जी टीम आहे त्यांच्याबरोबर, सो त्यांना समोर आणतायत, त्यांना लाईमलाईटमध्ये आणतायत, किंवा त्यांना तो एक्सपोजर, तो स्टँड, तो प्लॅटफॉर्म दिला जातोय. सो माझ्यासाठी खूप मोठी संधी आणि खूप ग्रेट संधी होती, जी मी ऑब्व्हियसली ग्रॅब केली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितोय, ती म्हणजे अशी की ज्या वेळेला फॅशन एसटीचा 23 तारखेला ग्रँड फिनाले होणार आहे, त्याच्यामधले ज्या विनर मुलगी असणार आहे, त्या विनर मुलीने सगळ्यात शेवटच्या राऊंडसाठी घातलेला जो ड्रेस असणार आहे, हा डिझायनर ड्रेस स्वतः सायलीने केलेला असणार आहे. आणि तिला जो क्राऊन देणार आणि तिला जो क्राऊन घातला जाईल, तर ऍट दॅट टाइम आय थिंक दॅट इज युअर ड्रेस. या ऑब्व्हियसली, डेफिनेटली मला तो जास्त आनंद आहे. ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. जेव्हा सचिन सर आणि तुषार सर इथे आले आणि त्यांनी माझं कलेक्शन, माझं काम बघितलं, माझे काही डिझाईन्स बघितले, आणि त्यांनी लाईक मला माझा जो कल आहे, फोटे आहे, तो त्यांनी मला विचारलं की तुला आम्ही प्रेझेंट करायला चान्स देतो आणि तो तू फायनल राऊंडला दिला पाहिजे, हा आमचा कॉल आहे. तर तो जो फायनल राऊंडला येणार म्हणजे जी विनर होणार आहे किंवा ज्या रनरअप असणार आहेत त्यांच्यावर माझे आउटफिट्स असणार आहेत, आणि त्यामुळे मला खूपच त्यावेळेला खूपच आनंद झाला, आणि मी काहीच म्हणजे एक क्षण पण विचार न करता लगेच हो म्हटलं ह्या गोष्टीसाठी. त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला आहे. आता मला हे सांग की फॅशनची दुनिया ही अशी आहे की दर दिवशी तिकडे दररोज आणि प्रत्येक काळामध्ये काही नाही काहीतरी नवीन नवीन ट्रेंड येत असतो, नवीन नवीन फॅशन्स येतच असतात. तर सध्या तुला आवडणारा ट्रेंड किंवा त्याच्यामध्ये तुला खूप जास्त तुला डिमांड आहे आणि तो तुझ्याकडे खूप जास्त चालत असावा, असा एखादा कुठला ट्रेंड आहे का ज्यामध्ये तुला तो ट्रेंड फॉलो करताना खूप मजा येते आणि तू खूप जास्त काम करतेस त्या ट्रेंडमध्ये? असे बरेच आहेत, सांगायला गेलं तर खूप जास्त आहे, पण सगळ्यात जास्त आवडणारा तो म्हणजे मॉम अँड मी. मॉम अँड मी ही कन्सेप्ट सध्या चालू आहे, ती वेगवेगळ्या प्रकारची. जसं आज बऱ्याच वेळेला वेडिंग्समध्ये आई जे लाईक कॉस्ट्युम घालत असते वेडिंगला, तिला हवं असतं की तिची 1 वर्षाची मुलगी सुद्धा सेम घालावं. तर ते करताना ऍक्च्युली ते चॅलेंजिंग पण आहे आणि ते मजा पण येते, कारण ते इतकं गोड दिसतं. आणि आजकालची मुलं तर सांगायलाच नको, ते तर खूप म्हणजे 1 वर्षापासूनच ते मॉडेल्स झालेले आहेत असं आहे. ते खूप सुंदर कॅरी करतात, आणि सगळ्यात सुरुवात ही माझ्या घरातूनच पहिला झाली, माझ्या बहिणीवरून आणि माझ्या भाचीवरून. त्यामुळे हा ट्रेंड मला ह्याच्यासाठी डिमांड पण खूप जास्त आहे, आणि माझ्याकडे खूप ऑर्डर्स असतात ह्याच्या, आणि मला हा करताना फार मजा येते. म्हणजे आपल्या सायली डिझायनरची स्पेशालिटी काय हे तुम्हाला कळलं असेलच. स्पेशालिटी आहे मी अँड माय मॉम. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे कपडे तुम्हाला डिझाईन केलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीचे कपडे तुमच्या लहान मुलीला सुद्धा डिझाईन करतात, आणि त्याच्यामुळे जी तुमची जोडी दिसते ती अगदी सुंदर आणि अगदी ब्युटिफुल दिसते. त्यामुळे या संधीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या आणि सायलीला नक्की या प्रकारचा ड्रेस करण्यासाठी तुम्ही ऑर्डर्स द्या, कारण तिचा त्याच्या हातमध्ये हातखंडा आहे आणि तुम्हाला नक्की सॅटिस्फॅक्शन मिळेल, हे फॅशन एसटी तर्फे सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगतो. जसं तू आत्ताच सांगितलंस की मी अँड माय मॉम हे कॉन्सेप्ट तू करतेस, तर या कॉन्सेप्टच्या व्यतिरिक्त काही स्पेशालिटी किंवा एखादं काही तुझी स्पेशल कला आहे का ज्याच्यामध्ये तू खूप जास्त इंटरेस्टेड आहेस? हो, ह्याच्या व्यतिरिक्त एम्ब्रॉयडरीजमध्ये माझा खूप जास्त कल आहे. हँड एम्ब्रॉयडरीज हा म्हणायला गेलं तर तेवढाच माझा फोटे आहे. कारण मुळात मला खूप आवडतं, आणि टेक्निकली मी ते स्वतः खूप केलं आहे. त्यामुळे त्यातलं इन अँड आउट नॉलेज आहे मला थोडं. तर हँड एम्ब्रॉयडरीज जसं मी म्हटलं, मी क्लायंटला कस्टमाइज करून देते. तर शक्यतो सगळ्यांच्या डोक्यात अशी कन्सेप्ट बसली आहे की अरे हँड एम्ब्रॉयडरी आलं की तो महागच होतो. पण माझ्या कमीत कमी गोष्टींमध्ये सुद्धा मी हँड एम्ब्रॉयडरीचा एक्सक्लुझिव्ह टच देते, कारण त्याचा कम्प्लीट डिझायनिंग आम्हीच करतो.
मी तो म्हणजे असं नाही आहे की हा कपडा आहे, हा उचलून द्या, इधर फुल डालना आहे, पत्ती डालना आहे, असं नाही. त्याचं डिझायनिंग, त्याचं सेटिंग, म्हणजे कोणता स्टोन कुठे लागणार, तो किती चा असणार आहे, मग त्याच्यामध्ये नक्षी यूज केली जाते किंवा जरदोसी यूज केली जाते, ते कुठे आणि कशा पद्धतीत होणार ह्याचं पूर्ण सेटिंग मी करते. प्लस कपडा डाईंग सुद्धा, म्हणजे मी कधी माझा प्रयत्न हा असतो की मार्केटमध्ये, लोकल मार्केटमध्ये जे कलर्स चालले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण करूया. सो फॅब्रिक जे मी कलेक्शन बनवते किंवा जे काही मी क्लायंटसाठी बनवून देते त्याचा कपडा डाईंग केला जातो, वेगळा कलर डाय केला जातो, त्याच्यावर एम्ब्रॉयडरी बनते, तर त्याच्यावर जे काही बीड्स किंवा स्टोन्स लागतात ते स्टोन्स देखील आम्ही डाय करतो. सो ते डाईंग करून मग त्याच्यावर खाखा बनवून, पॅटर्न मार्किंग करून, तो खाखा बनवून त्याच्यावर छपाई करून, एम्ब्रॉयडरी करून, मग स्टिचिंग आणि मग कटिंग आणि स्टिचिंग, अशी खूप मोठी प्रोसेस आहे एका एक्सक्लुझिव्ह आउटफिटच्या मागे. तर मला हे करताना खूप मजा येते आणि ही एम्ब्रॉयडरीज ही मी स्पेशालिटी मानते. म्हणजे ह्या मॅडम इतकं काही स्टार्टिंग पासून हा संपूर्ण ड्रेस डिझाईन करतात की आता फक्त कापसापासून कापड बनवायचं बाकी राहिलेलं आहे. तर फार आनंद झाला तुमच्याशी बोलून आणि तुमच्याशी गप्पा मारून. आम्हाला हे कळलं की तुम्ही इतकी प्रचंड मेहनत घेताय की या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या मराठी माणसाने एवढं मोठं नाव कमवण्याचं, कारण आता सायली ही काही छोटं नाव राहिलेलं नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आता सर्वत्र त्यांची पब्लिसिटी चालू आहे. तर आम्ही आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगू की तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करा सायली आणि त्यांच्या स्टुडिओना तुम्ही व्हिजिट करून भेटा आणि तुम्ही प्रत्यक्षात एखादा ड्रेस त्यांना डिझाईन करण्यासाठी द्या. तुम्हाला नक्की डिझाईन त्यांची आवडतील आणि सगळ्यात त्यांनी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की त्यांचे सगळे डिझाईन्स आहेत हे तुमच्या बजेटमध्ये असतील. बिलकुल घाबरू नका की आपण ड्रेस डिझाईन करायला देतोय म्हणजे तो नक्की कॉस्टली होतो, तर असं बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. हा तुम्ही ड्रेस जो डिझाईन करायला दिलेला आहे हा तुमच्या बजेटमध्ये असेल, किंबहुना तुम्ही दिलेल्या बजेटमध्ये मॅडम कस्टमाइज करून देतील. सो आज तुम्ही फॅशन एसटीच्या या सत्रामध्ये आम्हाला मुलाखत दिलीत, तुमच्याबद्दल माहिती दिलीत, स्टुडिओ बद्दल सांगितलं, काही फॅशनच्या गोष्टीही सांगितल्यात, त्याबद्दल आम्ही तुमचे फार फार आभारी आहोत. आता 23 फेब्रुवारीला हा जो कार्यक्रम होणार आहे त्यातले कंटेस्टंट आणि त्यातले जे काही कंटेस्टंटचे जे नातेवाईक आहेत, जे फ्रेंड्स अँड फॅमिलीज आहेत, त्या सगळ्यांसाठी आणि फॅशन एसटीच्या संपूर्ण टीमसाठी काही शुभेच्छा म्हणून तुम्ही नक्की द्या. नक्कीच. आता ह्यावेळेच्या ज्या काही पार्टिसिपंट्स आहेत सगळ्या खूप उत्तम आहेत आणि सगळ्या मेहनती करता आहेत आणि मला म्हणजे कॉन्फिडन्स अजून आलाय की सगळ्यांवर माझं कलेक्शन खूप सुंदर दिसणार आहे. त्यामुळे मी फॅशन एसटीला पण आणि सगळ्या कंटेस्टंटना, मेल फिमेल दोघांनाही ऑल द बेस्ट सांगते. धन्यवाद. आज आपल्या या सत्रामध्ये सायली पाटणकर यांनी आपल्याला ही जी मुलाखत दिली त्यासाठी मी सायली पाटणकर यांचे फॅशन एसटी तर्फे आणि आपल्या सगळ्या टीम तर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये, त्यांच्या या व्यवसायासाठी, त्यांच्या भविष्यात त्यांना खूप चांगली प्रगती हो आणि खूप चांगल्या आमच्या तर्फे शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.